तुम्ही कधी रात्री रेल्वे ट्रॅक ओलांडला आहे का? आणि अचानक थंड वारा अंगावर आला आहे. म्हणतात एका ठराविक ट्रॅकवर रात्री 12:15 नंतर एक पांढऱ्या साडीतली बाई दिसते. ती हात दाखवते, जणू मदत मागते. पण ज्यांनी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी दुसऱ्या दिवशी काहीच आठवलं नाही किंवा ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत. एका तरुणीचं लग्न ठरलं होतं. लग्नाच्या आधीच तिचा होणारा नवरा अचानक बेपत्ता झाला. लोक म्हणायचे तो पळून गेला. ती विश्वास ठेवायला तयार नव्हती. एका रात्री ती त्या ट्रॅकवर गेली. कोणी म्हणतं ती त्याला शोधायला गेली होती, कोणी म्हणतं ती स्वतःला संपवायला गेली होती. त्या रात्री 12:15ची मालगाडी गेली आणि दुसऱ्या दिवशी तिचं शरीर ट्रॅकवर सापडलं. कथा तिथे संपली नाही. पहिली घटना 1999. एका गार्डने तक्रार केली. वळणाजवळ एक बाई उभी होती, पांढरी साडी, केस चेहऱ्यावर. त्याने हॉर्न दिला. ती हलली नाही. ट्रेन जवळ आली आणि अचानक ती गायब झाली. गार्डने ब्रेक लावले. सगळे खाली उतरले. ट्रॅकवर कोणी नव्हतं. त्या रात्रीपासून अफवा सुरू झाल्या. दुसरी घटना घडली 2007 मध्ये. 2 कॉलेज विद्यार्थी बाईकवरून जात होते. रात्री उशिरा. त्यांनी सांगितलं एक बाई ट्रॅकच्या मध्ये उभी होती. तिने हात वर करून थांबवण्याचा इशारा केला. त्यांनी बाईक थांबवली. त्यांना वाटलं अपघात झाला असेल. ते जवळ गेले. ती हळूहळू डोकं वर करते. तिचे डोळे पूर्ण काळे, ना पांढरं ना बुबुळ. ते दोघे बेशुद्ध पडले. सकाळी गावकऱ्यांनी त्यांना सापडलं. दोघांनाही 12:15 नंतरच काही आठवत नव्हतं. माझ्यासोबत घडलेली घटना. ही गोष्ट मला माझ्या काकांनी सांगितली आणि मी स्वतः तो ट्रॅक पाहिलाय. काका रेल्वेमध्ये काम करत होते. एका रात्री त्यांची ड्युटी उशिरा संपली. ते सायकलने घरी येत होते. रात्री 12:15 वाजता हवा अचानक थंड झाली. संपूर्ण परिसर शांत. ट्रॅकजवळ पोचल्यावर त्यांना वाटलं कुणीतरी उभं आहे. पांढरी साडी, पाठमोरी. काकांनी आवाज दिला, कोण आहे तिथे? ती हलली नाही. घड्याळात 12:15 झाले होते. ते पुढे गेले आणि अचानक ती बाई हळूहळू मागे वळली. चेहरा फिकट, ओठ निळे, डोळ्यात विचित्र पोकळी. ती काही बोलली नाही, फक्त हात वर केला, जणू थांब म्हणत होती. काका सांगतात त्या क्षणी मला ट्रेनचा आवाज ऐकू येत होता, पण ट्रॅकवर ट्रेन नव्हती. ते घाबरले. डोळे मिटले. राम नाव घेतलं. डोळे उघडले. ती गायब. पण त्यांच्या सायकलचा टायर ट्रॅकच्या अगदी मधोमध अडकलेला होता आणि दूरवरून खरी मालगाडी येत होती. जर ते 2 सेकंद उशिरा हलले असते तर आज ते जिवंत नसते. आजही त्या वळणावर रात्री 12:15ला अचानक तापमान कमी होतं म्हणतात. काही लोक म्हणतात ती मदत मागते, काही म्हणतात ती अजूनही कुणाची वाट पाहते आणि काहीचं म्हणणं ती वाचवते. हो, ज्यांनी तिचा इशारा दुर्लक्षित केला त्यांचे अपघात झाले. ज्यांनी थांबून मागे वळून पाहिलं ते वाचले. मग ती आत्मा आहे का, ही अपूर्ण प्रेमाची सावली? पुढच्या वेळी जर तुम्ही एखाद्या रिकाम्या रेल्वे ट्रॅक जवळून जात असाल आणि अचानक थंड वारा अंगावर आला तर घड्याळ नक्की बघा. जर वेळ 12:15ची असेल तर मागे वळून पाहू नका, कारण काहीजण वाट पाहत असतात 25 वर्षापासून. जर ही गोष्ट ऐकताना तुमच्या अंगावर काटा आला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला वाटतं ती आत्मा आहे की अपूर्ण प्रेम. आणि अशाच खऱ्या घटनांवर आधारित हॉरर स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढची गोष्ट कदाचित तुमच्या शहरातली असेल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.